कार लातूर येथून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत मी सरकारकडे विषय घेऊन येत आहे की या योजनेच्या माध्यमातून की आपण तत्कालीन एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी ही योजना आणली होती. म्हणजेच त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना. तर ह्या योजनेला बरंच काही म्हणजे मुख्यमंत्री म्हणून असं ओळखलं जात नाही, तर लाडका भाऊ ही योजना म्हणून ओळखली जाते. तर मला असं म्हणायचं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना जी आणली तत्कालीन एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये, तर त्यावेळी योजना आणतीवेळी की विधानसभा किंवा इलेक्शनच्या काळामध्ये 2024च्या इलेक्शनच्या काळामध्ये ही योजना घोषित केली होती. आणि त्या योजनेमध्ये भरसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही ह्या तरुणांना ह्या योजनेतून आम्ही प्रशिक्षण देऊ आणि प्रशिक्षण दिल्याच्या नंतर यांना आहे त्या ठिकाणी आम्ही कायमस्वरूपी रोजगार देऊ असं घोषणा केली होती. ह्याच घोषणावरती या तरुणांनी म्हणजे मोठ्या संख्येने या तरुणांनी ह्या घोषणेच्या बळी पडून सरकारने आश्वासन दिलं व काहीतरी होईल, आपलं भविष्याचं काहीतरी आपण करू शकतो आणि ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला कुठंतरी सरकारी नोकरी लागेल, ह्या आशेंनी या तरुणांनी मोठ्या प्रमाणात ह्या योजनेचा लाभ घेतला गेला. परंतु 11 महिन्याचं विविध प्रकारच्या आस्थापनेत 11 महिन्याचं प्रशिक्षण दिलं गेलं या तरुणांना. तरी प्रशिक्षण होऊन सुद्धा यांना परत बेरोजगारीचं प्रमाण म्हणजे बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे आधीच, आणि प्रशिक्षण देऊन सुद्धा हे परत बेरोजगार झालेले आहेत. तर प्रश्न असा मोठा आहे की यांना प्रशिक्षण दिलं का, असा सवाल तरुणांचा आहे. तर सरकारकडे माझा सवाल आहे की सरकारला आपण हे कुठंतरी बेरोजगारीचं प्रमाण थांबवलं पाहिजे आणि याला कुठंतरी आपण लक्षात घेऊन यावरती तोडगा काढण्याचा आपण निर्णय घेतला पाहिजे. आणि हे तरुण जे आहेत 1,34,000 तरुण आहेत यामध्ये, तर 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. तर हे प्रशिक्षण होऊन सुद्धा परत बेरोजगार झाले, तर ह्यावरती सरकारने कुठंतरी लक्ष देण्याची गरज आहे. आणि तरुणांना या नक्कीच त्या आस्थापनेमध्ये ज्या आस्थापनेने यांना प्रशिक्षण दिलं गेलं त्याच आस्थापनेत यांना कंत्राटी पद्धतीने पद निर्मिती करण्यात यावी अशी मागणी आहे तरुणांची. तर सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि कुठंतरी बेरोजगारीचं प्रमाण थांबवणं गरजेचं आहे. यावरती तरुणांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रातून 4 आत्महत्या झाल्यात असे समजलं आहे की तरुणांच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत